नमस्ते, मी शैलजा ऑडिओ बुक अँड ब्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आधीचा हा व्हॉइस व्हिडिओ तुम्ही जर का पाहिला नसेल, ऐकला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तुझं आहे तुझं पाशी. तुम्हाला अपेक्षित असलेलं सुंदर, भाग्यशाली, सुखद आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला जे काही लागतं ते सर्व तुमच्या आतच दडलंय. या खजिन्याचा वापर करून तुम्ही एक यशस्वी जीवन जगू शकता. त्यासाठी तुम्हाला हवी असलेली शक्ती ही अगदी तुमच्या हाताशी आहे. मात्र ती मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची कवाडं उघडायला हवी. खुलजा सिमसिम, असीम संपत्तीचं भंडार निरखून पाहायला हवं. तेव्हाच तुम्हाला त्या शक्तीचा, त्या असीम संपत्तीचा साक्षात्कार घडेल. अनेकांना याची कल्पनाच नसते की आपल्या आत दडलेल्या खजिन्याच्या माध्यमातून आपल्याला हवं ते सर्व काही आपण मिळवू शकतो. आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याची अनेकांना जाणीवच नसते. त्यांना हे माहीतच नसतं की आपल्या अंतर्यामी असीम बुद्धिमत्ता दडलेली आहे, ज्यायोगे ते यशस्वी बनू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, कागदाचा साधा तुकडाही न उचलू शकणारा लोखंडाचा तुकडा त्याच्या अंगी चुंबकीय गुण निर्माण करताच त्याच्या वजनाच्या 12 पट वजन उचलू शकतो. अगदी याप्रमाणे जगात 2 प्रकारचे लोक असतात. काही लोक असे असतात की त्यांना त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची पूर्णपणे जाणीव असते. त्यांच्यात आत्मविश्वास आणि श्रद्धा ठासून भरलेली असते. आपण यशस्वी होण्यासाठीच जन्मलो आहोत, असं त्यांचं ठाम मत असतं. परंतु दुर्दैवानं इतर बहुतांश लोकांना त्यांच्यातल्या सुप्त गुणांची जाणीवच नसते. त्यामुळे ते सतत स्वतःच्या कुवतीवर, क्षमतांवर शंका घेतात. जेव्हा त्यांना यशस्वी होण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना वाटतं की मी अयशस्वी झालो तर, माझं आर्थिक नुकसान झालं तर, मग मला लोक काय म्हणतील, अशा अनेक विचारांनी ग्रस्त झालेले लोक आयुष्यात येणाऱ्या या संधीचा कधी लाभच घेऊ शकत नाहीत. मग यशाच्या शिखरावर न जाता ते आहे तिथंच अडकून बसतात. तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकाल. पुढील शाश्वत रहस्याचा शोध घ्याल आणि त्याच्या व्यवहारात उपयोग करू लागाल तेव्हा नक्कीच यशस्वी व्हाल. काय आहे हे चिरंतन रहस्य? चिरंतन रहस्य हे शाश्वत रहस्य म्हणजे आहे तरी काय, तुम्हाला ठाऊक आहे का? अणुऊर्जा किंवा अंतराक्षातील इतर ग्रहांवरचा प्रवास? का अजून काही आहे हे शाश्वत रहस्य? नाही, असं किंवा यापैकी काहीच नाही. मग ते रहस्य म्हणजे नेमकं आहे तरी काय, हे आपल्याला कुठं गवसेल बरं? ते गवसलं तर कसं समजून घ्यायचं त्याला आणि त्याचा कसा उपयोग करून घेता येईल यशस्वी होण्यासाठी? या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोपं आहे. हे रहस्य बाहेर इतरत्र कुठंही नसून ते तुमच्या आत दडलेलं आहे. ते रहस्य म्हणजे तुमचं अंतर्मन. अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची विलक्षण शक्ती, ऊर्जा आणि सामर्थ्य अंतर्मनातच आहे. तुमच्या अंतर्मनाची सुपर पॉवर. एकदा का तुम्ही तुमच्या अंतर्मनात दडलेल्या अद्भुत शक्तीच्या संपर्कात आलात, तिचा उपयोग करायला शिकलात की तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी यशस्वी व्हाल. स्वास्थ्य, सुख, संपत्ती, आनंद तुम्हाला सदैव प्राप्त होईल. थोडक्यात तुम्ही सुपरमॅन बनाल. ही शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, कारण ती शक्ती तुमच्या आत आधीपासूनच विराजमान आहे. तुम्हाला फक्त तुमचं ध्येय गाठण्यासाठी आणि आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर यशस्वी होण्यासाठी तिचा वापर कसा करायचा हे शिकून आणि समजून घ्यायचंय. या पुस्तकातली साधी सोपी तंत्र आणि प्रक्रिया, या पुस्तकात विस्तृतपणे आणि सोप्या भाषेत सांगितलेल्या प्रक्रिया जर तुम्ही समजून घेऊन आचरणात आणल्या तर तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. त्यायोगे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकाल. तुम्ही निश्चित केलेलं ध्येय, तुमची स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी लागणारी ऊर्जा तुम्हाला त्यातून मिळेल. मग आता कशाला उद्याची बात, कल करे सो आज, आज करे सो अब या उक्तीप्रमाणे आत्ताच निर्णय घ्या. आपलं जीवन समृद्ध आणि परिपूर्ण बनवण्यासाठी सिद्ध व्हा. प्रत्येकाच्या अंतर्मनात खोलवर प्रचंड प्रमाणात ज्ञान आणि असीम बुद्धिमत्ता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा आधीपासूनच उपलब्ध आहे.
ध्येयप्राप्तीसाठी तिचा वापर व्हावा म्हणून ते ज्ञान तुमच्या मदतीसाठी सदैव उपलब्ध आहे. तुम्ही आत्ताच मनात खोलवर रुजलेलं ज्ञान समजून उमजून घ्या. ध्येयप्राप्तीसाठी तुम्हाला याची लगेच मदत होईल. तुमची ग्रहण क्षमता खरोखर सूक्ष्म आणि उच्च प्रतीची असेल तर तुमच्या अंतर्मनातील प्रचंड ज्ञान बुद्धिमत्ता तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी जो मार्ग अवलंबायचा आहे त्यासाठी योग्य मार्गदर्शन करेल. मग ते ज्ञान तुम्हाला कोणत्याही क्षणी कुठंही अवगत होईल. या ज्ञानाच्या आधारे तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रत जाण्यासाठी अनेक नवकल्पना, नवीन कृती व पर्याय सुचतील. अंतर्मनाचं ज्ञान तुम्हाला आश्चर्यकारक पद्धतीनं मदत करेल. या ज्ञानाच्या आयुष्यात साक्षात्कार होऊ द्या. मग अनुभूती घ्या. तुमचं आयुष्य खरोखरच कशा प्रकारे वळण घेतं आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतं याचा अनुभव घ्या. व्यवसायात योग्य भागीदाराला आपल्याकडे कसं आकर्षित करायचं याचं ज्ञान तुम्हाला तुमच्या अंतर्मनाकडून मिळेल. इतकंच नाही तर जीवनात योग्य असा जोडीदार मिळण्यासाठीही तुम्हाला त्याची मदत होईल. यशस्वी, आनंदी आणि स्वतंत्र जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठीही तुम्हाला याची मदत होईल. तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या भावना, प्रेम, राग, लोभ, मत्सर तसेच असंख्य प्रकारचे विचार याचा उगम कसा होतो हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क तुम्हाला आहे. अंतर्मन जरी आपल्याला दिसत नसलं तरी त्याची ताकद अफाट आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवरचा उपाय व पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या अंतर्मनातच गवसतील. तुम्ही अंतर्मनाची शक्ती जागृत कराल तेव्हा आपोआपच समृद्ध, सुरक्षित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि हुशारी तुमच्या अंगी निर्माण होईल. या अंतर्मनाची शक्ती अफाट आहे. मी कित्येक अधोलोकांना या शक्तीच्या सहाय्यानं पुन्हा एकदा नव्यानं आत्मविश्वासपूर्ण व आनंदी जीवन जगताना पाहिलंय. निराशेचे सर्व बंध तोडून परत एकदा सुखी, समृद्ध आणि आनंदायी आयुष्य जगताना त्यांना बळ आलेलं मी पाहिलंय. तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्तिशाली अशी हिलिंग पॉवर म्हणजे उपचारक तत्व आहे, जे आपल्याला निराशेतून बाहेर यायला मदत करू शकतं, जे तुम्हाला सर्व प्रकारच्या भौतिक आणि शारीरिक बंधनातूनही मुक्त करू शकतं. कृती विण वाचाळता व्यर्थ आहे. कोणत्याही क्षेत्रात पुढे जायची, प्रगती करायची इच्छा असेल तर तुम्हाला त्यासाठी स्वतःहून कृती करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्या प्रकारे मदत करेल असा आधार मिळण्याची आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीचा उत्तम प्रकारे अभ्यास केलात, त्याची तत्व, सिद्धांत समजून घेतलेत तर त्या शक्तीचा वापर तुम्हाला या कामी करून घेता येईल. परिणामी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकाल. सिद्धांत म्हणजे काय? जर तुम्ही हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा एक रेणू एकत्र केलात तर तुम्हाला त्यातून पाण्याचा एक रेणू मिळतो. ही तर आपण शाळेत शिकलेली गोष्ट. आता हा प्रयोग तुम्ही किती आणि कशाही प्रकारे करा, त्यातून पाणीच तयार होतं. जर तुम्ही ऑक्सिजनचा आणि कार्बनचा प्रत्येकी एक अणू एकत्र केला तर त्यापासून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी गॅस तयार होईल. पण तुम्ही त्यात ऑक्सिजन आणि एक अणू मिसळला तर त्यापासून वनस्पती आणि प्राणी यांच्या जीवनाला पोषक असा कार्बन डायऑक्साईड तयार होईल. लक्षात घ्या, ही तत्व, हे सिद्धांत विश्वात सर्वत्र सारखेच असतात. ती विश्वाच्या पाठीवर कुठंच बदलत नाहीत. यांनाच तर आपण सिद्धांत म्हणतो. आपल्या अंतर्मनात कार्यही या तत्वापेक्षा वेगळं नाही. तुम्हाला रासायनिक किंवा भौतिकशास्त्रातील बळाचा वापर करायचा असेल तर त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला असणं अत्यावश्यक आहे. अगदी त्याप्रमाणेच अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करण्यासाठी आधी अंतर्मनाचा आणि त्याच्या शक्तीचं ज्ञान प्राप्त करणं अत्यावश्यक आहे. पाणी हा असा द्रव पदार्थ आहे जे आपला मार्ग स्वतःहून शोधतं. हे तर सर्वसामान्य तत्व आहे. हे तत्व पाण्यालाच नाही, अन्य द्रव पदार्थांनाही लागू पडतं. प्राचीन इजिप्तमधल्या जाणकारांना हे सिद्धांत माहीत होते. विशाल पिरॅमिड उभारताना पिरॅमिडच्या पायांचा समतोल साधण्यासाठी जाणकारांनी याच तत्वाचा नियमांचा वापर केला. आधुनिक काळातले अभियंते देखील जलविद्युत निर्मितीसाठी याच तत्वांचा नियमांचा वापर करतात. उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात, हा देखील असाच जगमान्य त्रिकालबाधित सत्य नियम होय. सोनं तापवलं तर ते प्रसरण पावतं, मग ते भारतातलं असो की इंग्लंडमधलं वा जपानमधलं. उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात. या जगमान्य सर्वसामान्य सत्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या अंतर्मनाला जो काही विचार करता तो विचार, परिस्थिती, अनुभव आणि घटना यांच्या रूपात व्यक्त होत असतो. हे देखील सत्य आहे. तुमची प्रार्थना फलद्रूप होते कारण तुमचं अंतर्मन हा देखील एक सिद्धांत आहे.
मला वाटतं सिद्धांत म्हणजे आपल्याला अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी आखून दिलेली खात्रीशीर मार्ग. विजेचा एक महत्त्वाचा सिद्धांत सर्वांना माहीत आहे की वीज ही उच्च विभवापासून निम्न विभवाकडे वाहते. विजेचा दिवा लावताना किंवा विजेचं एखादं उपकरण चालवताना तुम्ही हा सिद्धांत मुळीच बदलत नाही. अशाच प्रकारे अंतर्मनाच्या शक्तीच्या सहाय्यानं तुम्ही मानवजातीला वरदान ठरतील असे अनेक शोध लावू शकता. तुमचं अंतर्मन हा एक सिद्धांत आहे. ते विश्वास या तत्वानुसार कार्य करतं. बायबलमध्ये सहज, स्पष्ट आणि सुंदरपणे विश्वासाची व्याख्या सांगितली आहे. जो या पर्वताला सांगेल इथून दूर हो आणि समुद्रात जा. ज्याच्या मनात यथाकिंचितही शंका नसेल, पूर्ण विश्वास असेल की तो जे म्हणतो ते होणारच, तर तो जे म्हणेल ते नक्कीच होईल. तुमच्या अंतर्मनाचा मूळ सिद्धांत आहे विश्वास. आपल्या मनाची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुमचा विश्वास म्हणजेच तुमच्या अंतर्मनातील तीव्रतेनं येणारे विचार. या व्यतिरिक्त अन्य काहीच नाही. तुम्हाला येणारे विविध अनुभव, घटना, आजूबाजूची परिस्थिती आणि तुमच्या बाबतीत घडणारी कृती या सर्व बाबी तुमच्या अंतर्मनानं तुम्ही करत असलेल्या विचारांना दिलेली प्रतिक्रिया होय. तुम्हाला येणारे हे अनुभव तुम्ही ज्या गोष्टींवर विश्वास ठेवता त्या बाह्य गोष्टींमुळे मिळत नाहीत, तर तुमच्या अंतर्मनानं त्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे असे अनुभव येत असतात. समाजासाठी त्रासदायक अशा विचारांना, धारणांना, अंधश्रद्धा आणि भय उत्पन्न करणाऱ्या विचारांना जाणीवपूर्वक दूर ठेवा. कायम, शाश्वत आणि सत्य स्वरूप असणाऱ्या परमेश्वरावर विश्वास ठेवायला लागा, जो तुम्हाला तुमच्या जीवनात सौख्य, शांती आणि आनंद देईल. त्याच्या मार्गावर वाटचाल करायला आजच सुरुवात करा. जे लोक हे पुस्तक वाचून त्यात दिलेल्या सिद्धांतांची, तत्वांची विश्वासपूर्वक अंमलबजावणी करतील त्यांना स्वतःबरोबरच इतरांसाठी शास्त्रशुद्ध व परिणामकारक प्रार्थना करण्याची क्षमता प्राप्त होईल. तुम्ही केलेल्या प्रार्थनेचं फळ हे क्रिया-प्रतिक्रिया या नियमांवरच अवलंबून असतं. विचाराला मिळालेली प्रतिक्रिया म्हणजे तुमच्या अंतर्मनानं विचारला दिलेला एक प्रकारचा प्रतिसादच असतो. हा प्रतिसाद तुमच्या विचारांशी सामर्थ्य दाखवत असतो. तुमच्या मनात आरोग्य, सुख, शांती, शुभभावना आणि सकारात्मक विचार यांचा प्रवाह निर्माण झाल्यास आयुष्य ही चमत्काराची मालिकाच बनते. मनाचे वर्गीकरण. आपलं मन जरी एक असलं तरी त्याचे दोन ठळक भाग आहेत. ते दोन्हीही भिन्न स्वरूपाचे आहेत. मनाचा अभ्यास आणि संशोधन करणारे या दोघांमधला फरक चांगल्या प्रकारे माहीत आहे. या दोन्ही मनांची कार्ये परस्पर भिन्न आहेत. त्यांचे गुण आणि शक्तिस्थानही अगदी भिन्न आहेत. त्यांना वेगवेगळे नावं दिली आहेत. वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ मन, बाह्य मन व अंतर्मन, जागृत मन व सुप्त मन, स्वैच्छिक मन व अनैच्छिक मन, स्त्री मन आणि पुरुष मन या आणि इतर अनेक नावांनी या दोन्ही मनांचा उल्लेख केला जातो. वाचकाच्या सोयीसाठी मी या दुहेरी स्वभावाच्या मनाला अंतर्मन व बाह्य मन या नावाने संबोधलं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठं सोपं नाव सुचत असेल तर तुम्ही ते वापरू शकता. महत्त्वाचा मुद्दा आहे तो मनाच्या दुहेरी स्वभावाला ओळखणं. अंतर्मन व बाह्य मन. आपल्या मनाची ही दोन प्रकारची कार्ये समजून घेण्यासाठी तुमच्या मनाला एक बाग समजा. तुम्ही या बागेचे माळी आहात. दिवसभर तुम्ही तुमच्या अंतर्मनात विचारांच्या माध्यमातून अनेक विचारांचे बीजारोपण करत असता. पण बऱ्याचदा तुम्हाला याची कल्पनाच नसते, कारण ही विचारबीजे तुमच्या सवयींच्या विचार प्रक्रियेवर अवलंबून असतात. तुम्ही तुमच्या अंतर्मनात जे पेराल त्याचंच पीक तुम्हाला तुमच्या शरीरात, मनात, भोवतालात प्राप्त होईल. तुमचं अंतर्मन अतिशय सुपीक आहे. त्यात कोणत्याही प्रकारचं बी अंकुरित होऊन वाढीस लागेल. मग ते बीज चांगलं असो वा वाईट. कडुलिंबाचं बी पेरल्यावर तुम्हाला आंबे मिळतील का? कापूस पेरला तर ऊसाचं पीक मिळेल का? प्रत्येक विचार म्हणजे एक विशिष्ट परिणाम घडवण्यामागचं कारण आहे. विचार, कारण आणि परिस्थिती बरोबर परिणाम. म्हणूनच तुमच्या विचारांचं नियमन करा आणि सकारात्मक विचार करायला लागा. अशा रीतीनं तुमच्या अंतर्मनाच्या सहाय्याने तुम्हीच तुमच्या सभोवताली सकारात्मक परिस्थिती अनुभवाल. तुमच्या अंतर्मनात शांती, स्वास्थ्य, अचूक कृती, सद्भाव आणि समृद्धी अशा विचारांची पेरणी करायला शीघ्रातिशीघ्र सुरुवात करा. या गुणांवर संपूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या अंतर्मनात आणि बाह्य मनात या सद्गुणांचा पूर्णपणे स्वीकार करा. सकारात्मक विचारांचे बीज तुमच्या मनाच्या बागेत पेरत चला आणि सर्वोत्कृष्ट पीक कापणीसाठी बहरून येईल अशी अपेक्षा बाळगा. सत्य समजून घेताच तुमच्या अंतर्मनात पाठवलेले विचार सर्जनशील, सुसंवादी आणि शांतीपूर्ण असतील तेव्हाच तुमच्या अंतर्मनाची जादुई शक्ती त्या विचारांना प्रतिसाद देईल.
ती सुसंवादी परिस्थिती निर्माण करेल. सुखद, आनंददायक, भवताल आणि प्रत्येक गोष्टीतून उत्कृष्ट तेच निर्माण करेल. विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीला कोणत्याही समस्येच्या व अडचणीच्या वेळी तुम्ही वापरू शकता. खरं तर अशा प्रकारे तुम्ही सजगतेने सर्व गोष्टींना नियंत्रित करणाऱ्या दमदार नियमांशी व असीम अचाट शक्तीशी सुसंवाद साधत असता. तुमच्या आजूबाजूला तुम्ही नजर फिरवा. तुम्ही कोठेही राहत असा, तुमचा सामाजिक स्तर कोणताही असो, एक गोष्ट तुम्हाला जाणवेल, बहुतांश लोक बाह्य जगातच वावरत असतात, पण आत्मज्ञानी लोक मात्र आंतरिक जगात रममान होतात. त्यांना जाणीव असते की आंतरिक जगच बाह्य विश्वाला निर्माण करत असतं. तुमचे विचार, भावना आणि तुमच्या मनपटलावरचा प्रतिमास तुमच्या अनुभवांना एकत्रित करत असतात. हे आंतरिक विश्व म्हणजे एकमेव रचनात्मक शक्ती आहे. तुम्हाला बाह्य जगात आढळणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या आंतरिक विश्वात जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे निर्माण केलेली असते. एकदा का अंतर्मन व बाह्य मन यांच्या क्रियाप्रतिक्रिया तत्वांचं सत्य तुम्ही जाणून घेतलं की तुम्हाला तुमचं पूर्ण जीवन बदलता येईल. जर तुम्हाला बाह्य परिस्थितीत बदल हवा असेल तर तुम्ही आंतरिक कारण बदललं पाहिजे. बहुतांश लोक बाह्य परिस्थिती आणि घटना बदलण्यासाठी त्यांच्याशी अक्षरशः झगडत असतात. हा तर रिकामा उपद्व्याप, हा वेळेचा आणि श्रमाचा अपव्यय आहे. ही परिस्थिती कोणत्या कारणामुळे निर्माण झाली हेच त्यांच्या लक्षात येत नसतं. तुमच्या आयुष्यातून गोंधळ, वादविवाद, विसंवाद, अभावाची भावना आणि मर्यादा दूर करण्यासाठी मूळ कारण दूर केलं पाहिजे. आणि हे मूळ कारण आहे तुमचं अंतर्मन. तुम्ही ज्या रीतीनं तुमच्या अंतर्मनाचा वापर करता, त्यात जे विचार, चित्र आणि मनोरंग भरता, ते सगळं कारणीभूत असतं. लक्षात घ्या, कारण बदला, परिणाम आपोआपच बदलेल. हे इतकं सोपं आहे. आपण सगळे अनेकानेक आठवणींच्या मायाजालात रममान झालेलो असतो. अंतर्मन हे तुमच्या अचेतन म्हणजे सुप्त विचारांबाबत अत्यंत संवेदनक्षम, ग्रहणशील असतं. हे विचार असा मार्ग आखत असतं ज्यात तुमच्या अंतर्मनाची अफाट बुद्धिमत्ता, हुशारी, जोम आणि ऊर्जा प्रवाहित होत असतात. जर तुम्ही त्या विचारांना सकारात्मक दिशा दिलीत तर अंतर्मनाची अपार ऊर्जा तुमच्या अधिकाधिक लाभासाठी वळवता येईल. सदर पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात अनेक प्रबळ आणि विशिष्ट उदाहरणांचे पुरावे दिले आहेत. जर तुम्ही या तंत्रांचा वापर करायला शिकताच तुम्ही गरिबीच्या, अभावाच्या जागी विपुलता व समृद्धी, अंधश्रद्धा व अज्ञानाच्या ऐवजी ज्ञान व हुशारी, आंतरिक संघर्षाऐवजी शांती, अपयशाच्या जागी यश, दुःखाऐवजी आनंद, अंधकाराऐवजी तेजोमय प्रकाश, विसंगतीऐवजी सुसंगती, भीतीऐवजी विश्वास, श्रद्धा, याची देही याची डोळा अनुभवाल. यापेक्षा अद्भुत वरदान अन्य कोणतं असेल बरं? बहुतेक महान शास्त्रज्ञ, कलाकार, कवी, गायक, लेखक आणि संशोधक यांना मनाच्या कार्याची प्रगाढ समज जाणीव असते. या ज्ञानापायीच ती त्यांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रेरित होतात. एकदा महान ऑपेरा गायक एनरिको केरुसो हे स्टेजवर येण्याच्या भीतीनं अर्धमेले झाले. भीतीमुळे त्यांच्या गळ्यातले स्नायू आखडले. त्यांच्या स्वरयंत्राला जणू पॅरालिसिस झाल्यासारखं ते निकामी झालं. विशेष पोशाख घालून ते स्टेजच्या मागं उभे होते. त्यांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यांना ऐकण्यासाठी हजारो प्रेक्षक आतुर झाले होते. अशा अवस्थेत भयकंपित होऊन थरथर कापत ते स्वतःशी म्हणाले, मी गाणं म्हणूच शकणार नाही. लोक माझ्यावर हसतील. माझं करिअर संपल्यातच जमा आहे. ते त्यांच्या ड्रेसिंग रूमकडे जायला वळले, पण अचानक थांबले आणि ओरडले, माझ्यातला लहान मी, माझ्यातला मोठा मी गळा दाबत आहे. ते पुन्हा स्टेजकडे गेले, ताठ उभे राहिले. इथून चालता हो, आणि लहान मीला आज्ञा केली. मोठा मी माझ्यातल्या माध्यमातून गाणार आहे आज. मोठा मी म्हणजे कोण? तर त्याच्या अंतर्मनाची असीम शक्ती. ते मोठ्याने ओरडू लागले, चालता हो, चालता हो, मोठा मी गाणार म्हणजे गाणारच. त्यांच्या अंतर्मनानेही त्यांना प्रतिसाद दिला. जेव्हा त्यांना स्टेजवर बोलवण्यात आलं तेव्हा ते असे काही विलक्षणरित्या गायले की श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकतच राहिले. आता तुमच्या लक्षात आलं असेल की केरुसोला मनाच्या 2 पातळ्या माहीत होत्या, चेतन आणि तार्किक असणारं बाह्य मन आणि अचेतन आणि अतार्किक असं अंतर्मन. अंतर्मन प्रतिक्रियाशील किंवा प्रतिसादात्मक असतं. ते आपल्या विचारांपासून प्रतिक्रिया करतं. जेव्हा तुमचं बाह्य मन म्हणजेच केरुसोचा लहान मी भीती, चिंता व तणाव यांनी ग्रासतो तेव्हा तुमच्या अंतर्मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. कधी या विचारांमुळे बाह्यमन तीव्र भीती, माघार आणि निराशा यांनी भरून जातं.
तुमच्या अशा भीतीदायक वेळ कधी आली तर तुम्ही देखील महान केरुसेचं अनुकरण करू शकता. मनात खोलवर निर्माण झालेल्या अतार्किक नकारात्मक भावनांना तुम्ही अधिकारवाणीनं ठणकावून सांगा. तुम्ही म्हणू शकता, तू चुप्प शांत राहा, माझ्यावर केवळ माझंच नियंत्रण आहे, तू माझी आज्ञा पाळलीच पाहिजे, मी सांगेन तसाच तू वागशील. जिथं तुझा संबंध नाही तिथं तू उगाच लोडबुड करू नकोस, समजलं? जेव्हा तुम्ही अतार्किक मनाला अधिकारवाणीनं ठाम आज्ञा देता तेव्हा मिळणारे परिणाम पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मन सहज, संवादी आणि शांत भावनांनी भरून जाईल. याच मनाला अंतर्मन असं संबोधण्यात येतं. दोन्ही मनाच्या कार्यपद्धतीतील महत्त्वाचा फरक. बाह्य मन जहाजाच्या कप्तानासारखं असतं. कप्तान जहाजाला दिशा दिग्दर्शक करतो. इंजिन रूममधील कर्मचाऱ्यांनाही तोच आदेश देतो. त्यांच्या आदेशानुसार हे कर्मचारी बॉयलरसारखी विविध यंत्र हाताळत असतात. त्यांना हे माहीत नसतं की ते कुठे जात आहेत. ते केवळ कप्तानाच्या आदेशाचं इमानतेद्वारे पालन करत असतात. जहाजाच्या अग्रभागी उभे असलेल्या या माणसानं त्याच्याकडील कंपास होकायंत्र वापरून जरी चुकीचे आदेश दिले तरी इंजिन रूममध्ये लोक त्याच आदेशाचे डोळे झाकून कसलाही सारासार विचार न करता पालन करतात. कारण तोच त्यांचा बॉस आहे. तो काय करत आहे हे त्याला माहीत असायला हवं. यामुळे इतर सदस्य त्यांच्याशी वाद घालत नाहीत. ते फक्त होयबा म्हणून काम त्यांच्या आदेशाचं पालन करतात. जसा जहाजाचा कप्तान जहाजाचा मालक असतो आणि इतर त्याचे आदेश मानतात, तसंच तुमचं बाह्य मन तुमच्या आयुष्यरूपी जहाजाचं कप्तान व मालक आहे. तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराचा, तुमच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचा आणि आयुष्याचा कप्तान आहे. तुमचं बाह्य मन कशावर विश्वास ठेवतं, ते काय स्वीकारतं यावर आधारित असलेल्या तुमच्या सूचनांचं पालन तुमचं अंतर्मन मुकाट्यानं करत असतं. अंतर्मन कधीच उलट तपासणी किंवा प्रतिप्रश्न करत नाही. तसंच ते आदेश कशावर आधारित आहेत यांच्याशी त्याला काही देणं घेणं किंवा कर्तव्य नसतं. केवळ तुमच्या आदेशाचं पालन करणं एवढंच अंतर्मनाला समजतं. थोडक्यात तुमचं अंतर्मन होयबाप्रमाणे काम करतं. परंतु जर तुम्ही पुन्हा पुन्हा स्वतःशीच म्हणत राहिलात, मला हे परवडणार नाही, तर तुमचं अंतर्मन तुमचे ते शब्द खरं ठरवतं. तुम्हाला हवं ते तुम्ही खरेदी करू शकणार नाही याचेच पुरावे ते तुम्हाला देत राहील. जोपर्यंत तुम्ही म्हणता मला ती गाडी, ते घर विकत घेणे, अमुक ठिकाणी सुट्टी घालवायला जाणं शक्यच नाही, तोपर्यंत तुम्ही खात्री बाळगा की तुमचं अंतर्मन तुमच्या आदेशाचं नक्कीच पालन करेल. तुम्हाला आयुष्यभर त्या वस्तूचा अभाव जाणवेल. तुम्हाला आतून असं वाटतं तशीच परिस्थिती बाह्य जगात आहे. तुम्हाला कधी कळतच नाही की तुमच्या नकारात्मक विचारांमुळे ती परिस्थिती निर्माण केली आहे. याचा अनुभव तुम्हाला पुढील प्रसंगावरून येईल. मागच्या ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला साऊथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत शिकणारी नीना डब्ल्यू नावाची एक तरुणी बिवर्ली हिल्सच्या एका महागड्या शॉपिंग सेंटरमध्ये फिरत होती. तिच्या कुटुंबियांसोबत ती येणाऱ्या सुट्ट्या आनंदात घालवणार होती. त्याबाबतच्या योजनेत करण्यात तिचं मन गुंतलं होतं. शॉपिंग सेंटरच्या एका दुकानात एक सुंदर स्पॅनिश लेदर बॅग ठेवली होती. त्या बॅगेनं तिचं लक्ष वेधून केलं. त्या बॅगेकडे आशाळभूतपणे पाहतच त्या बॅगेच्या किमतीच्या टॅगकडे तिचं लक्ष गेलं. अशी महागडी बॅग मी कधी घेऊ शकणार नाही असा विचार ती रिपीट करणार तितक्याच अचानक तिला त्या व्याख्यानातलं वाक्य आठवलं. एखाद्या नकारात्मक वाक्याला कधीच पूर्णविराम देऊ नका. त्याला तत्काळ सकारात्मक करा आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडल्याचं पहा. दुकानाच्या काचेतून त्या बॅगेकडे निरखून पाहत ती म्हणाली, ही बॅग माझीच आहे. मी तिचा मानसिक स्तरावर स्वीकार केला आहे. आता ती मला मिळेलच. हे काम माझ्या अंतर्मनाचं आहे. त्या दिवशी संध्याकाळची गोष्ट. ती आपल्या भावी पतीसाठी डिनरसाठी भेटली. भावी पतीच्या हातात आकर्षक आवरणात लपेटलेलं एक गिफ्ट होतं. तिनं ते आवरण दूर केलं. सकाळी पाहिलेल्या बॅगेसारखीच बॅग त्यात होती. तिनं तिचं मन सकारात्मक अपेक्षेनं भरून टाकलं होतं. नंतर तिनं ती बाब तिच्या खोलवरच्या मनाकडे पाठवून दिली, ज्याच्याकडे अपेक्षेपूर्तीचं सामर्थ्य असतं. थोडक्यात अंतर्मनाच्या उर्मीच्या साह्याने आपण आपले इच्छित साध्य करू शकतो. नंतर नीनानं मला सांगितलं, माझ्याजवळ ती बॅग खरेदी करण्या इतके पैसे नव्हते, तरीही आता ती माझी आहे. आता मला समजलं की पैसा मला आपल्या हव्या असलेल्या इतर सगळ्या गोष्टी मला कोठे मिळतील. माझ्या हातील कधीही न संपणाऱ्या कुबेराच्या खजिन्यातून त्यांना मिळतील. अंतर्मनाचा प्रतिसाद.
माझ्या एका व्याख्यानाला हजर असलेल्या एका महिलेचं पत्र मला एका महिन्यापूर्वी मिळालं. त्यात तिनं लिहिलं होतं, मी एक 75 वर्षाची विधवा आहे. मुलं मोठी होऊन दूर गेली. मी थोडक्यात पेन्शनवर सरकारतर्फे मिळणाऱ्या मदतीवर एकाकीपणे जगत होते. माझं जीवन नैराश्याच्या गर्तेत सापडून एखाद्या मरुभूमीप्रमाणे उजाड झालं. मग मला अंतर्मनाच्या शक्तीबाबतचं तुमचं व्याख्यान आठवलं. तुम्ही सांगितलं होतं की तुमचे विचार व कल्पना अंतर्मनाला आस्थापूर्ण व अपेक्षापूर्ण पुनरावृत्तीनं कळवू शकता. हे खरं असेल का हे मी पडताळून पाहण्याचा विचार केला. त्यात काही नुकसान तर नक्कीच नव्हते. मला जमेल तितके भावविभोर होऊन पुन्हा पुन्हा स्वतःलाच बजावू लागले, मी कोणाला तरी हवी आहे, कोणीतरी माझ्यावर प्रेम करते. मी एका सोज्वळ प्रवृत्तीच्या दयाळू व प्रेमळ माणसाची सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. मी सुरक्षित आहे आणि कृतार्थ आहे. जवळजवळ 2 आठवडे मी दिवसातून अनेक वेळा अशा रीतीनं स्वतःशीच म्हणत राहिले. एके दिवशी कोपऱ्यावरच्या औषधी दुकानात एका निवृत्त फार्मासिस्टशी माझी ओळख झाली. मला ते खूप धार्मिक, कनमळू आणि समजूतदार वाटले. त्यांच्या रूपात जणू माझी प्रार्थना फलद्रूप झाली. एका आठवड्यात त्यांनी मला मागणी घातली, आता आम्ही युरोपला मधुचंद्र साजरा करत आहोत. मला माहीत आहे की माझ्या अंतर्मनाच्या बुद्धिमत्तेने एका दैवी व्यवस्थेद्वारा आम्हा दोघांना एकत्र आणलं. त्या महिलेला जाणीव झाली की खजिना तर तिच्या अंतरंगातच होता. तिच्या हृदयात खोलवर तिला तिच्या प्रार्थनेची सत्यता पटत होती. तिचा ठाम सकारात्मक भाव तिच्या अंतर्मनापर्यंत, जे एक सर्जनशील साधन आहे, झिरपत गेला. त्या क्षणी मनानं आकर्षणाच्या नियमानुसार तिच्या मानसिक चित्राला वास्तवात उतरवलं. खरं तर गहन शहाणपण व प्रगाढ बुद्धिमत्तेनं भरलेल्या तिच्या अंतर्मनानं एका दैवी व्यवस्थेद्वारे तिला व तिच्या नव्या पतीला एकत्रित आणलं. या गोष्टीचा नक्कीच विचार करा. ज्या गोष्टी सत्य आहेत, ज्या गोष्टी प्रामाणिक आहेत, ज्या गोष्टी न्यायी आहेत, ज्या चांगल्या व पवित्र आहेत, जर जगात असे काही गुण असतील आणि त्याची स्तुती करायची असेल तर वरील गोष्टींचा विचार करा. हे मात्र विसरू नका. 1. तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या आत दडलेल्या खजिन्यांचा शोध घ्या. तो तुमच्या अंतरंगातच आहे. 2. आजपर्यंत होऊन गेलेल्या महान व्यक्तींच्या यशामागचं रहस्य म्हणजे त्यांनी त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीशी साधलेला संवाद व त्यायोगे ती शक्ती कार्यान्वित करण्याची त्यांना उमगलेली कला. तुम्हीही त्याचं अनुकरण करू शकता. तुमचा प्रत्येक समस्येवरचं योग्य समाधान तुमच्या अंतर्मनाकडे आहे. जर तुम्ही जर तुमच्या मनाला सांगितलं मला पहाटे 5 वाजता उठायचं आहे, तर ते तुम्हाला नेमकं त्यावेळी जागं करेल. आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं अंतर्मन. ते आपलं व्यक्तिमत्व योग्य प्रकारे घडवू शकतो. एखादं लहान मूल ज्याप्रमाणे अंगाई ऐकत निवांत झोपतं, तसंच रोज रात्री झोपताना आपण समृद्धीचा, सुखाचा, आनंदाचा, सौख्याचा विचार करत झोपलो तर आपला विश्वासू सेवक, आपलं अंतर्मन, आपल्या या विचारांचं पालन करून आपलं व्यक्तिमत्व त्याप्रमाणे घडवायला मदत करेल. आपलं अंतर्मन आपल्या जीवनाचा शिल्पकार असतं. आपण केलेला प्रत्येक विचार ही एक प्रकारची क्रिया आहे. आपली परिस्थिती ही त्या विचारांची प्रतिक्रिया आहे. 6. जर तुम्हाला उत्तम लिखाण करायची इच्छा आहे, एखादं रंजक नाटक लिहायचं आहे किंवा एका मोठ्या जनसमुदायासमोर प्रभावी भाषण करून श्रोत्यांची मनं जिंकायची इच्छा आहे, तर तुमचे मन हे विचार तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवण्याची क्रिया करा. ते तुमच्या या विचारांवर त्यांना अनुसरून तुम्हाला अपेक्षित अशी प्रतिक्रिया देईल. 7. तुम्ही एखाद्या जहाजाच्या जबाबदार कप्तानासारखे आहात. तुमचा एक चुकीचा आदेश जहाजाला बुडवू शकतो. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अंतर्मनाला अचूक व योग्य आदेश विचारांच्या माध्यमातून द्यायला हवेत, कारण तुमच्या विचारांना नियंत्रित करण्याची क्रिया हे अंतर्मनच करत असतं व त्यानुसार ते तुम्हाला प्रतिक्रिया देत असतं. अंतर्मन हे रिमोट कंट्रोलसारखं कार्य करतं. हे झेपणार नाही. 8. हे झेपणार नाही किंवा हे करणं अशक्य आहे असे उद्गार तुमच्या मनाच्या शब्दकोशातून हद्दपार करा. तुमचं अंतर्मन तुमचा प्रत्येक शब्द खरा करत असतं. एखादी आवडीची वस्तू खरेदी करण्यासाठी तुमच्याजवळ पुरेसे पैसे नसतील किंवा तुम्हाला एखादं काम करायची खूप इच्छा आहे, परंतु तरीही तुम्ही ते काम कारणास्तव करू शकत नसाल, तरी त्या संदर्भात कोणतेही नकारात्मक विचार करण्याऐवजी तुमच्या अंतर्मनाला खात्रीपूर्वक सांगा, माझ्या अंतर्मनाच्या शक्तीच्या माध्यमातून मी सर्व काही करू शकते. 9. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे विश्वास. कुणावरही आणि कुठल्याही गोष्टीवर सहजासहजी विश्वास ठेवू नका.
अनेकदा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकणार नाही, मात्र तुम्हाला समृद्ध, निरोगी, संपन्न, आनंदी जीवन प्रदान करणाऱ्या तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीवर संपूर्णपणे विश्वास ठेवा, कारण तेच तुमचं जीवन घडवणार आहे, क्रिएटर ऑफ लाईफ असणार आहे. ज्या प्रकारचा विचार तुम्ही कराल त्याप्रमाणे तुमचे अंतर्मन कार्य करेल. तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तर जीवन देखील सकारात्मक होईल. तात्पर्य, विचार बदला म्हणजे नशीब आपोआप बदलेल. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.